आणि ही जी हळदीची पानं असत ना, ही जर माशाच्या कढीत घातली ना, असली माशाची कढी भारी होतं ना. चिकटतले आणि पान जर मोठा असता तर दोन्ही साईडने दुमडून घ्यायचं. बघा असे त्यांचं या होतं लो. बघा आपले पातोळी तयार असत. नमस्कार सगळ्यांका, कसे असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतले पातोळी. नागपंचमी अजून येऊक नाही, पण नागपंचमीच्या दिवशी मी नसतलय तर माका तो ब्लॉग करू गावाचो नाही, म्हणजेच पातोळी करू गावाची नाही. त्याच्यामुळे म्हटलं तुमका आधीच दाखवूया पातोळीचा व्हिडिओ, म्हणजे तुम्ही नागपंचमी करू शकताय. तर जाऊया आपण आता पातोळी बनवूया आणि कमेंट्समध्ये माका सांगा की तुमका पातोळी आवडता की नाही ती. चला. तर बघ आपल्याला गरम पाणी ना उकळलेलं असा, मग त्याच्यात ना आपण तूप घालून घ्यायचं. जसे त्या दिवशी मी तुमका दाखवलेलं आहे मोदकाचं जसं आपण करतो तसंच करूचा. हा काही वेगळा नाही, हा पातोळ्याचं तसंच असतं. फक्त हे पातोळे ते हळदीच्या पानात हे करतात आणि मोदक हे आपण डायरेक्ट उकडतो. दाखवतोय मी तुमका पातोळे. तर ह्या असं आपलं पीठ, ह्या असं आपला गूळ आणि खोबरा, जरासा मीठ घालून घ्यायचा. मग आपण पीठ घालून घ्यायचं आणि खालून घ्यायचा. तर ही असत आपली हळदीची पानं. तर ही मस्तपैकी मी धुवून घेतलेली असाय. तर आता आपला ना पीठ तयार झालेला असा. गरम थंड झाल्याच्या नंतर मळून घेतो तो. आता ना आपण पॅनमध्ये ना तूप घालून घ्यायचं आणि आपला खोबरा आणि गूळ ना भाजून घ्यायचा. मग अजून चांगलं येतं, टेस्ट येतं भाजल्याच्या नंतर. हा आपला खोबरा आणि आपला असा गूळ, मग हे सगळं आपण भाजून घेऊया. चला. तर ना आता आपण या सगळ्यांना ढवळून घ्यायचा आणि गूळ वितळेपर्यंत ना ढवळत राहायचा, म्हणजे मस्त त्याचा कलर पण येतो लो. जरासं मीठ आणि वेलची वरून घालून घ्यायची. आता आपण ना वेलची घालून घ्यायची. ड्रायफ्रुट्स मी घातलंय पण ते दाखवू नाही, कारण तेव्हा मी घालत होतोय. अजून ते जरासं मीठ घालून घेऊया, म्हणजे अजून चव चांगली येतली. काळा गूळ असल्यामुळे आपल्याला कलर असं दिसत नाही. आता गूळ वितळता आपला. आणि असं भाजतात असं ना खमंग वास पण येतात आणि बनवता बहीण माझी. हे बघा एक नंबर असतं तर ह्याची पातोळे. तर आता आपण असे लाटून घ्यायचे आणि पानात ना भरून घेऊया. झाले गोळे करून. तर हे ना नागपंचमीत बनवतं. तर माका नागपंचमीत बनवून गावाचे ना, म्हणजे मी नसतलोय, त्याच्यामुळे म्हटलं आधीच तुमका दाखवूया कसे बनवतात वगैरे, कसं काय हे असतात त्याला पातोळे. तर बघून घेवा आणि नागपंचमीत तुम्ही पण बनवा. ताटान माका आता काय लाटू घालतात. तर पहिला ह्या आपला गुळचुना जसा आपण मोदका करतो तसाच सेम, हा काय वेगळा नाही. हा फक्त हळदीच्या पानांमध्ये ते हे करतात. तर ना आपण जसं ना मोदकाचा करतो तसाच सेम, काही वेगळा नाही. फक्त आपण हळदीच्या पानांमध्ये ते घेतलेले असतो करू आणि असे दाबायचे, प्रेस करायचे, म्हणजे ते चिकटतले. आणि पान जर मोठा असतात तर दोन्ही साईडने दुमडून घ्यायचं. बघा असे त्यांचं या होतं लो. तुम्ही बघू शकताय. उकडल्याच्या नंतर एकदम ना भारी लागतात ना, परत परत खावसारखे वाटतले. तुम्ही नक्की बनवून बघा, तुमका पण आवडतले. आणि उकडल्याच्या नंतर मी तुमका दाखवतलेच कसे असतात ते.
आता पानं बघा ती हिरवी असत आणि नंतर उकडल्याच्यानंतर पानांचा कलर पण वेगळा होता, कारण पानांचा जो स्मेल असता तो ह्याच्यात गेलेलो असतो, त्याच्यामुळे त्यांचं हे कलर बदलतात. तर अशा प्रकारे आपण आता सगळं करून घेऊया. तर भेटूया आपण थोड्या वेळान. ही जर तुम्ही ना हळदीची पानं माशाच्या कढीत घातलाय ना, असली भारी लागता ना कढी, असं वास पण येतं त्या हळदीच्या पानांसून ना, खाऊ अजून म्हणजे अजून दोनदा तीनदा भात जातो, असली भारी जातं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण पातोळ्यांसाठी ते वापरलेले असो. तर पातोळी तुम्ही ना अशी डायरेक्ट ना पानावरती घेऊन सुद्धा लाटू शकताय. असं काय नाही की त्याच्यासाठी तुम्ही पोळपाटच हो, असं पण तुम्ही लाटू शकताय. तर आता आपण त्याच्यात भरून घेऊया आपला स्ट्रक्चर. तर आता आपले ना सगळे पातोळे ना तयार झालेले असत. तर आता आपण ना उकडत ठेवूया. तर हे बघा, या असा आमचा उकडूचा भांडा, इडलीचा भांडा, त्याच्यात आम्ही ठेवतो. तर हे आपले पातोळे मस्तपैकी तयार झाले आहेत. आणि हे बघा काळू असतो मका नखा लावतो, हाय हाय हाय, कशी नखा लावता नुसतो, हाय रे काळू. तर असे आपण एक एक करून उकडत ठेवायचे. हाय नखा लावता. काळू खाली आता पाणी उकडूक आपण पाणी ठेवलेलं आहे. जसे मोदक आपण उकडतो तसे उकडूचे आहेत. काळूक सुद्धा आमच्या पातोळे आवडतात, म्हणून त्याने आधीच नंबर लावला ना. आणि ह्याच्यानंतर हे आपले 3 रौद ते घालून घ्यायचे. आणि आता आपण जाऊया उकडूक. तर भेटूया आपण उकडल्याच्या नंतर. आणि एक मोदक केलो. बघा काळूच्या नाकात वाढ केलेलो पातोळ्यांचं. तर आता आपले ना पातोळे हे बघा तयार झालेले आहेत मस्तपैकी. तर आता आम्ही एक एक करून हे काढतो. वरचे काढल्या नाही. हे बघा बघा आपले पातोळे तयार असत, मस्त उकाडलेले असत, गरम गरम असत. हा 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 हा, खूप गरम असत. तर आता आम्ही पान काढतो आणि खातोलो. तर तुम्ही सुद्धा आज आमच्याकडे पातोळे खाऊ घेवा. एक आम्ही पातोळी आणि मोदक आमच्या आजीकडे ठेवलो. बघा आजीच्या फोटोकडे ठेवलो आम्ही.